ती मुक्ताई साहेबांचं काय परिस्थिती असेल, नाश्त्याला असेल का काही. ज्यांच्या नावावर आपण कोटी लोक जगतो, त्यांना आंघोळ केल्यावर नाश्ता नव्हता. स्नान केलं, विधी आटपला, पवित्र इंद्रायणीचं ओंजळभर पाणी पिलं. एका व्यक्तीचं पडकं घर आहे. त्या घराची भिंत बऱ्यापैकी पडलेली होती. 1.25 हात भिंत उंच होती. त्या भिंतीवर भास्कराचे किरण घेत, असं म्हणण्यापेक्षा महाराज या चौघांचं तेज सूर्य घेत असेल. सूर्याचा प्रकाश घेत नसतील आळंदीतले मालक, सूर्याचा प्रकाश घेत नसतील निवृत्तीदेव दादा, सूर्याचा प्रकाश घेत नसतील सोपानदेव, सूर्याचा प्रकाश घेत नसतील मुक्ताई साहेब. महाराज या चौघांचा प्रकाश सूर्याला भेटत असेल. इतकं तेज होत. आणि त्या भिंतीवर बसलेत. कोणीतरी निरोप दिला, आपल्या भेटी करता चांगदेव येतात. महाराज चांगदेवांचा एक भक्तीतला पुरुषार्थ होता. चांगदेव वाघावर बसत होते, वाघावर. आता जरी एखाद्यानं एखादी गाडी घेतली टपराची, मला वाटते ते नालायकपणाचा कळस असेल. कारण आपल्या परंपरेतले लोक वाघावर बसत होते, तू टपराच्या गाडीत बसला. काय इतकं सांगायला सुंबळ्या, काय इतकं सांगायला. महाराज रामायणात प्रसंग आहे. आपली सगळी महाराज विमानात बसत होती, टपराच्या नाही, टपराच्या नाही. हे राखेल पेट्रोल डिझेलवर चलते त्या विमानावर नाही, पुष्पक विमानात. तो चित्रकुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले मुनी, शरभंगू जाता विमानी त्यासी प्रार्थनी पुसिले. शबरी म्हणते, त्वा चित्रकुटीहून येवोनी मार्गी उद्धरिलेसी मुनी, शरभंगू जाता विमानी त्याशी प्रार्थनी पुसिले. विमानात शरभंगू जात होते. काय मोठी लोक आहेत महाराज आपण, किती मोठी. बेकारचोट गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे लोकायला. विडाला विडाला विडाला. संप्रदायातले आपण, एवढ्या मोठ्या श्रीमंत संप्रदायातले. काय महाराज पुरुषार्थ. वाघावर पाटील बसून आलेत, वाघावर. चाबूक घेतलाय सर्पाचा निवगेकर, सापाचा चाबूक घेतलाय, सापाचा, वाघावर बसून. ज्ञानोबराय माऊली तुमच्या भेटी करता चांगदेव वाघावर बसून येतात. निवृत्तीनाथांकडे बघितलं. सोपान देवांना आपण काका म्हणायचं नाही, आणि निवृत्तीनाथांना आपण दादा म्हणायचं नाही. ज्ञानोबराय दादा म्हणत होते. आपले दादा कसे होतील? आपल्यासाठी ते नाथ आहेत. आणि सोपान काका आपले काका कसे होतील? आपल्यासाठी सोपान देव आहेत. हा बदल केला पाहिजे आपल्या लोकांनी बोलायचा. हो, सासोडचे सोपान देव, त्र्यंबकचे निवृत्तीनाथ. जात जा कधी बघायला. काल वारी झाली निवृत्तीनाथांची. करजा ब्रह्मागिरी ए म्हातारे होत, इकडचे फेरे चुकतेत. हो, ती ब्रह्मागिरी करा. हो, सुना कलाटण्या देत नसत्यात. करजा 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 ती प्रदक्षिणा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. भंगिऱ्याचं ऐकून इकडं तिकडं कुठं फिरत आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायचं ऐकून फिरा जा माझ्या माईंनो. ज्याला कवडीची अक्कल नाही ते तुमच्या कानात सांगलन, काही करत जाऊ नका त्याचं ऐकून.
निवृत्तीनाथांकडे बघितलं, पाहिलं काय चांगदेव आपल्या भेटी करता येतात. एवढा मोठा योगी आपल्या भेटी करता येतात. काय त्यांचा महिमा सांगतोय. आपण त्यांच्या स्वागताकरता जायला पाहिजे. मुक्ताई साहेब म्हणतात, ज्ञानदादा, वाघावर बसून येणाऱ्या चांगदेवाच्या स्वागताकरता आपण जायचं तरी कोण्या वाहनात? आपल्याला घोडं कोण देणार आहे? चिबुकल्या मुक्ताई साहेबाकडे पाहिलं आणि आळंदीतल्या मालकानं भिंतीला चोंभाळलं. मातीची दगडाची भिंत होती, तिला चोंभाळलं. एक जणांनी मला विचारलं, महाराज भिंत चालत असती का? नाही चालत. वाक्य त्याचंही खरं आहे. भिंत चालत नाही, भिंत निर्जीव आहे. ती चालल कशी? मग चलली कशी? त्याचं कारण आहे का? हेव्हा चारवाक नावाची व्यक्ती आपल्याच जन्माला येते, आपल्या सोबत राहती, आपल्या सारखे कपडे घालती आणि आपले वाभाडे काढती. या भाडव्यांना चारवाक म्हणत असतात. यांना समर्पक उत्तर देण्यासाठी आपल्याकडे त्या पात्रतेचा अभ्यास असला पाहिजे. भिंत ही निर्जीव आहे, चालत नसती. कोण म्हणतंय चालती? मग ज्ञानोबारांनी चालली कशी? अरे ते चालवणारा कोण होता तुला माहित आहे का? तू कशाला इतकं डोकं लावतो? ऐका, त्या भिंतीला चोंभाळलं, कुरवाळलं तिला. मातीची आणि दगडाची भिंत होती. त्या भिंतीला कोणाचा हात लागलाय? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा. महाराज ज्ञानाचं जिथं टोक संपत आहे का, आणि ते टोक संपल्याच्या नंतर जिथून सुरू होते ते ज्ञानोबार आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय काय महाराज, साधकांचे मायबाप. हो, योगी मुनी जपी तपी सिद्ध अनुरागी, जिथं सगळे करतलेत ते ज्ञानोबार आहे. आणि तो हात एका भिंतीवर फिरतोय. माय चालणं चांगदेवाच्या स्वागता करता. घेणं माय आम्हाला तिथपर्यंत, घेणं ग माय, घेणं. ज्ञानोबारायच्या तोंडातून एकदा किंवा दोनदा शब्द पडला असेल महाराज, एकदा किंवा दोनदा, एकदा किंवा दोनदा शब्द भिंतीला नुसतं म्हणले असते, माय चलणं ग, चलणं चांगदेवाच्या स्वागता करता. महाराज विटेवरच्या मालकाने कपडी काढली आणि उघडी पाठ भिंतीच्या खाली लावली. उघडी पाठ. ज्ञानियाची भिंत अंगे देव बुढी. त्या चारवाकाला सांगितलं, सुमळ्या, हरामखोरा, भडव्या, नालायका, बुजदिला, तू आपल्या धर्माचे वाभाडे काढतो. पांचटा निर्जीव भिंत चालत नाही. या भिंतीला पंढरपुरातल्या मालकानं चालिले. पंढरपुरातल्या मालकाने पाठ दिली भिंतीला, पाठ. ज्ञानियाची भिंत अंगे देव वढी, नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? काय एखाद्या पांचटाचं वाक्य आहे ते, मोठ्यांचं वाक्य. देव भिंत वडत होता, दृष्टांत संपला. महाराज निर्जीवावर हात ठेवल्याच्या नंतर बाई चाल म्हणावा, आणि एका संतांच्या वाणीतला शब्द विटेवरच्या मालकाने भिंतीला पाठ देऊन खरा करावा. हे संतांचं मोठेपणे, हे संतांची व्याप्ती आहे, ही संतांची दिव्यता आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात
हा अधिकार संतांचा आहे. काय त्यांचा महिमा. लहानसं गाव तुमच्या गावाचं नाव सिद्धनाथ ना. लहानसं गाव असंच एक. त्या गावामध्ये वैजनाथ बुवा एक साधू गेले. साधू नेमकं म्हणायचं कोणाला? ज्यानं साधून काढेत त्याचं नाव साधू. आणि गथुडे बांधून साधितो हे साधू. हे तर कुठं लोळायलेत ना. साधूची व्याख्या वेगळी आहे. मी नेहमी सांगत असतो, महाराज कोणाला म्हणायचं? तुम्ही आम्हाला पण म्हणता. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता याचे दोन कारण सांगतो. तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून आम्हाला महाराज म्हणता. यांची वाणी श्रीमंत आहे म्हणून महाराज म्हणता. आणि दुसरं वाक्य सांगतो, तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणतात. तुम्हाला कळलं असतं तर आम्हाला म्हणले नसते. धन्य महाराज जन्मले संसारी. कोणाला नसते महाराज म्हणे. महाराज दर्शनानं किंवा स्पर्शानं समोरच्याचं पाप जळतंय त्याला महाराज म्हणतात. आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगन दिल्याबरोबर शरीर दिव्य होते. दर्शन घेतल्याबरोबर शरीर दिव्य होते. असं ज्याचं पवित्र शरीर आहे तो महाराज. आपण भावात भाऊ ठुले नाही. आपल्याला कसं महाराज शब्द लाभन नाही. नाही आपण ते योग्यतेचे नाही. मला तरी मळमळ होते कोणी महाराज म्हणल्यावर. फार काही झालं तर शिक्षक मुलांना शिकवतो. मी लहानापासून मोठ्यांना ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतो. आध्यात्मिक क्षेत्रातला मी एक शिक्षक आहे. फक्त संप्रदायाचं आचरण पाळतो असा शिक्षक आहे. महाराज होण्याची आपली पात्रता नाही, योग्यता नाही, ती माझी लायकी सुद्धा नाही. विठाला एक महाराज आले त्या गावात. कोणाला महाराज म्हणतात आहे का पुढं? आपण गळालेल्या बैलावर जरी बसलो तर त्याला चल म्हणलं तर चलन का? तेव जित्ता बैल जित्ता. आपल्या वजनान ते खाली बसन ना गुरुजी. ज्ञानोबाराय जड भिंतीवर बसले तरी पंढरपुरातल्या मालकानं ओळडी महाराज येते. कारण पंढरपुरातला मालक जर कोणाला भेट असेल त्या संतांना भेटोय. देव ज्यांना भेटोय ते किती मोठे, काय त्यांचा महिमा. असे एक महाराज एका गावात आले. चांगला भक्त होता, सात्विक होता, सदाचारी होता, पुण्यशील होता, भक्त होता. आपलं काय चुकतंय माहितीये का? काही काही लोकांचं, जो आपल्याला जास्त पाया पडून पैसे देतो तो आपला भक्त होतो. नाही, तो वारकरी असला तरच आपला भक्त. कारण आपल्याला पैसे दिल्यावर जर तो आपला भक्त झाला असता तर बऱ्याच लोकांना 150-150 एकर तमाशासाठी पण फुकल्या. गुंठा ठोली नाही पोरायला, गुंठा नुसत्या त्या बारकाल्या घुंगरायसाठी. त्याचा आवाज गोड असतो म्हण असं लोक म्हणते. मी काय ऐकलं नाही. म्हणजे 150-150 एकर फुकल्या म्हणजे त्याचा आवाज त्याच्या कानाला किती गोड लागत असेल. असं नसते. आपल्याला एखाद्या कोट्याधीशानं बोलिलं म्हणजे तो भक्त आहे असं नाही. तो वारकरी संप्रदायाशी संलग्न असला पाहिजे तर तो भक्त. आता काय त्याचं एखाद्या वेळेस ते साचलेलं पाणी आहे नाही उडवावं तर ते खराब होतंय, त्याच्यावर शेवाळ येते, फेदरी येते म्हणून त्यानं टोपल्यानं आपल्या अंगावर शिकवलं. असं नाही, याला नाहीच ते भक्त म्हणत. एका निष्ठावंत भक्ताकडं ते महात्मा गेले. साधं घर होतं. आणि महाराज भक्ताच्या बाबतीत श्रीमंतीचा विषय नाही, हल्ली तो भाव आहे. महाराज लयच भारीची गाडी हो. महाराज 1 कोटीच्या गाडीत बसते. अरे नाचणाऱ्या लोकायला 1.5 कोटीच्या गाड्या आहेत. नाचणाऱ्या. आणि महाराज मोठ्या गाडीत बसून आला म्हणजे काय नवलाची गोष्ट आहे. महाराजाचं आचरण किती शुद्ध आहे महाराज याच्यावर मोठा असतोय.
महाराजाकडे पैसे किती आहेत, महाराज किती मोठ्या गाडीत बसून आले हे सांगूच नको. महाराजाची दृष्टी किती गोड आहे. त्याच्या बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिलंय ती जर स्त्री सोडून दिली तर जगात जी स्त्री भेटन तिला माय म्हणावा. असा जर कोणी महाराज असेल तो भारतात एक नंबरचा असेल. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर आई म्हणलं तर आपली संपत्ती जळती का. मानिलिया धन काय वेचे. आणि काय मानायचंय, पराविया नारी रखुमाई समान. विटेवरच्या आई सारखं मानणं, असं जर मानलं तर तू बंगला जळल का, याला म्हणायचं महाराज. महाराज या शब्दाची व्याख्या एक आगळं वेगळं मेमरी कार्ड घ्यावं लागते. ते बाजारात भेटत नाही. ते आपल्या कर्तृत्वानं निर्माण करायचं असते. आणि ते कार्ड ज्याच्या हृदयात आहे त्याला महाराज म्हणते. असे 7-8 कार्ड, त्याच्यापैकी एक नंबरचं कार्ड आहे सर्वाभूती दया, साधू मनावे ऐशिया. असा महात्मा एका तुमच्या सिद्धनाथ गावासारखं खेड, आणि त्या खेडेगावात आता तुम्ही नांदेडमध्येच जमा झालात, तुम्हाला खेड कसं म्हणता येईल. मोठा वाडा पोकळवा सणवारा जाय भासा भासा, तुम्हाला कसं लहान म्हणता येईल. मोठी लोक झाले तुम्ही आता. एक लहानसं खेड, त्या खेड्यात महाराज गेले. साधा भक्त आहे, कौलाचं घर आहे छपराचं. महाराजांनी जेवण केलं, बाज होती, त्या बाजेवर घोंगडी टाकली आणि महाराज त्या बाजेवर बसले. यजमानाला ज्याच्या घरी जेवले त्या भक्ताकडं त्याला गप्पा करीत 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 रात्रीचे 11 वाजले. काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि 11 वाजता पाऊस सुरू झाला. महाराज काय परिस्थिती त्या भक्ताची. त्याच्याकडं घर फक्त उन्हाळ्याच्या लायकीचं होतं, सावलीसाठी. पाऊस आल्याच्या नंतर त्याचं घर गळत होतं. विठ्ठलबुवा महाराज पूर्ण चिंब झाले. पण या सद्ग्रस्ताचा एक मित्र होता गावातला, त्याला दर्शनाकरता या मित्रानं बोलील तर आमच्याकडं महाराज आलेत पाया पडण्यासाठी ये. आमटी भाताचा प्रसाद होता. त्या मित्राकडं आमटी भात दोघा पती पत्नीने खाल्ला, घरी गेले. आणि आकाशातली क्रिया बघितल्याच्या नंतर लक्षात आलं 11 वाजून गेलेत, पाऊस सुरू झालाय. अगं ऐकलंस का, माझ्या मित्राकडे महाराज भिजत असतील. माझ्या मित्राचं घर फक्त सावली करता आहे ग, घर गळकं आहे, फाटकं घर आहे. महाराज भिजत असतील. काय म्हणायचं तुम्हाला. अगं आपल्याकडं घर चांगलं आहे, महाराजांना आणायचं का मुक्कामाला. रात्रीच्या 11:30 वाजता महाराज बाईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, मालक महाराज आपल्या घरी आणायला काही हरकत नाही, पण महाराज तुमच्या मित्राकडे भिजतात, आपल्याकडे आल्यावर भिजत नाहीत, पण झोप लागणार नाही. आपल्या घरी महाराजांना झोप लागणार नाही. ह्या भक्ताच्या घरी एक अडचण होती. त्याला 7 वर्षाची मुलगी होती. तिला कर्कश नावाचा आजार झालता आणि रात्रंदिवस करकर 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 नुसती ओरडत होती. रात्रंदिवस 7 वर्षापासून झाल्यापासून. दिवसाचे अर्धा दिवस आजीनं सांभाळायचं आणि अर्धा दिवस आजोबानं सांभाळायचं. रात्र अर्धी वडिलानं सांभाळायची आणि अर्धी रात्र आईनं सांभाळायची. 7 वर्षात 24 तास एक ना एक माणूस तिच्या जवळ कुडतच राहायची. माणूस बाजूला गेली की एवढी आरडायची की कधी कधी गाईला दूध काढत असताना, गाईची धार काढत असताना, म्हशीची धार काढत असताना ही इतक्या जोरात जर ओरडली तर गाय आणि म्हसळ पाना चोरीत होती. इतिहास सांगते, इतिहास. इतकी कर्कश होती ती, इतकी कर्कश. तिनं सांगितलं, मालक आणायला काही हरकत नाही. आणि एक सांगू का तुम्हाला, महाराज घरी न्यायचा असेल, भजन्या घरी न्यायचा असेल, पाहुणे रावणे घरी न्यायचे असेल तर बायको ताब्यात लागती. ज्याची बायको ताब्यात हे ऐकिण्यात हे का, त्यानंच कोणाला चहा प्यायला नेलं पाहिजे, नाही तर बाहेरच आपले सप्ते पाहिले पाहिजे. बरोबर हो, चांगलं आहे असं. तिकडंच चोंबाळी जाय चोबळ्या. हो, ज्याच्या स्वाधीन भाजरे. मालक म्हणतात भाज म्हणजे पत्नी. ज्याच्या स्वाधीन आहे तोच काहीतरी धर्म करू शकतो, कोणाला आणू शकतो.
महाराज काय परिस्थिती बिकट असेल, पण अंतकरण तुटलंय, आपल्याकडे महाराज यावे. बाईनं पर्याय सांगितला, स्वामी धनी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का? तिनं हातवरी करा बरं, तिचं मंदिर बांधितो मी चपलाचं. हा, नुसतं सक्रातीच्या दिवशी वांद्यात अख्खा महिना घातला तुम्ही फिरता फिरता. हा, त्या घासण्यान चाळण्यान ते डबकेन प्लॅस्टिकचे तेन याच्यातच घातला ना सगळा महिना. आणि कधी मालक म्हणत नाहीत, कधी धनी म्हणत नाहीत, कधी स्वामी म्हणत नाहीत, कारण तुमच्या जिबील वेल्डिंग झाली न तुम्ही कसे म्हणता. हाय का नाही? संक्रांतीचं वाण टामण टिपका करू 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 देतात. एका बाईन मला तिळाचा लाडू द्याला. लाडू खाल्ल्याबरोबर कडू जोर लागला, कारण हे महाराजच लय कडू आहे ना. आणि तिनं दिलेला लाडू खाल्ला की तिळागुळाचा लाडू असा कडू जोर लागला. तर मी म्हणलं बाई एक बोलू का? बोला ना म्हणे. संक्रांतीचं वाण दिलं का? हो, 60,000 रुपयाच्या वस्तू आणल्या. आमदाराची बायको आली की चांदीचं बघू देत होते, जिल्हा परिषद सदस्याची आली की पितळाचं देत होते, ग्रामपंचायत सदस्याची आली की गुळाचं ढेकूळ देत होते, आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी देत होते. मी म्हणलं होंडी वशीन होंडी, केस राहणार नाही तुझ्या डोक्याला. असं कुठं वाण देत असते तो? कशा असं त्यात बघा नाही का, बॉम्ब टाकावा असा बारीकसा. आणि पुन्हा माझ्या मालकाला आयुष्य वाढावं. पंढरपुरातल्या मालकाच्या आणि काशीतल्या मालकाच्या गोळ्या संपल्यात का? इतका तुम्ही पंक्ती भेद करताना तुमच्या मालकाला आयुष्य द्याला. गरीबाची बाई आली की घासणी देती, भांडे घासायची, चहा गाळायची चाळणी देती, आणि शॅम्पूची पुडी देती, आणि मोठ्याची बाई आली की चांदीचं बघू देती. नाही 2-4 महिन्यानं आधी टपकायचा का तो? हे असली चुकीची संग्रात नसती. हो, 60,000च्या वस्तू दिल्या म्हणे मी, 60,000च्या वस्तू दिल्या, 60,000च्या. म्हणलं बाई एक बोलू का? तुम्ही 60,000च्या वस्तू दिल्या, पण मालकाच्या कधी दर्शन घेतलं का? म्हणले नाही. म्हणलं म्हणूनच लाडू कडू लागला. तू नवऱ्याच्या पाया पडत नाही, 60,000च्या वस्तू वाटल्यास हे सगळं तू नाटक आहे. राग येत असेल तुम्हाला? राग आला तर पठ्ठ्याचं कीर्तन घेणार नाही तुम्हाला. 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय मागं लाग्या नाही. मला चोंभाळ्या कारभार येतच नाही, करणारच नाही. जीवनभर चोंबाळ्या करणार नाही. मालकाला आवडेल असं कीर्तन करेल, तुम्हाला तर काही आवडेल ते नाही करणार. अद्याप नाही, मालकाला आवडावा. एकाही बाईनं पक्षपात करायचा नाही वाण देताना. इतक्या बाईत एका बाईनं जर नियम वाळला तर गिरगाव करायला त्याचं काही पुण्य लागेल. एका बाईनं नवऱ्याचं दर्शन घेत जा, घेत जा, घेत जा. जी बाई दिवसात एकदा नवऱ्याचं दर्शन घेते का, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. जी दिवसात 3दा नवऱ्याचं दर्शन घेते का, तिनं देवाच्या पण पडायचं नाही. तिची देवावरी सत्ता. तू कमाने तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. हो तू कमाने तिची देव देव तुमचं ऐकतो. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. इतक्या हक्कानं का बोलतो सांगू? माझ्या संप्रदायानं जगात सर्वात मोठी श्रीमंती तुम्हाला बहाल केले. राज्य, राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या संप्रदायाने दिली तुम्हाला श्रीमंती ती. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. एका बाईनं मोबाईलवर कमेंट टाकली होती, मला कळत नाही पण संच सांगते. महाराज म्हणतात नवऱ्याच्या पाया पडा, नवऱ्याच्या पाया पडा. नवरा आमचा धड आहे का? इतका नालायक आहे, त्याच्या कसं पाया पडावं? ऐका माझ्या माईंनो, ऐका. तरी पण सांगतो का पाया पडायचं. कारण नवऱ्यानं केलेली चूक ही जर सपादून नेली
तर उद्या लेकरायचं कल्याण होईल. आणि नवऱ्यानं चूक केली म्हणून रागाच्या भरात जर बायकोनं चूक केली तर तुमच्या पोटी जन्माला आलेली वासरं मोकार फिरतील, माझ्या माईनो मोकार फिरतील, त्यांचं वाटोळं होईल. म्हणून बापानं जी चूक केली ती माईन नाही करायची, माईन करायची नाही. आपलं प्रारब्ध खोटं असेल, आपल्या जीवनात पती वाईट भेटला, पण लेकराचा काय दोष आहे महाराज? तुमच्या प्रापंचिक प्रसंगामध्ये जन्माला आलेली आपत्ती, ती मुलगी असेल तो मुलगा आहे, तो दोषी आहे का? तो पापी आहे का? नाही. म्हणून आपल्या वासराचं कल्याण व्हावा म्हणून त्या माईनं नवऱ्याच्या पुढं लहानपणा घ्या. आणि मी याच्याकरता तुमच्यावर बॉम्ब टाकतो, हे मुंगळे ऐकत नाहीत हो. मुंगे ऐकत आहेत महाराज, कारण रेषेत चालणारी जात मुंग्यांची आहे आणि रेस सोडून चलतीची जात मुंगळ्यांची आहे. हो, म्हणून मी हक्कानं तुम्हाला सांगतो माझ्या माईंनो, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावा याच्याकरता लहानपणा घ्या, घ्या लहानपणा, घ्या, घेत जा लहानपणा. माझा काही तुमचा दोष नाही, माझं काही तुमचं घराला घर नाही की नालायक नवऱ्याच्या जरी मी पाया पडायला लाईत असेल तर माझा त्याच्यात काही स्वार्थ नाही. माझा एकच स्वार्थ आहे, तुमच्या पोटी जन्माला आलेली ही आपत्ती या भारत देशाचे हिरे होतील. आणि बापानं आधार सोडला आणि त्या बापाला कंटाळून जर माईनं आधार सोडला तर वासरानं कोणीकडे जायचं महाराज? कुठं जायचं त्या आपत्त्यानं? म्हणून माझ्या माईंनो हा शब्द गिरगावकराचा सहन करी जा. तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतोय. काय माझा तुमचा रोष नाही. चला, बाईनं सांगितलं मालक यानं घेऊन आपल्याकडं महाराजाला इथपर्यंत आलतो ना, घेऊन या. पण मालकानं सांगितलं अगं आपल्या मुलगी कर्कश आहे, महाराज कशी झोपतील? काय बाई होती महाराज. त्या बाईनं सांगितलं आपलं घर जितकं चांगलं आहे तितकाच आपला गोठासुद्धा चांगला आहे, आपल्या गाईचा गोठासुद्धा तितका चांगला आहे. म्हणून आजची रात्र मी बाज गाईच्या गोठ्यात टाकते आणि आपल्या रडक्या मुलीला त्या गाईच्या गोठ्यात घेऊन बसते, म्हणजे भिंतीमुळं वाऱ्यात आवाज येणार नाही आणि महाराजाला चांगली झोप लागेल. काय त्यांचा महिमा सांगतो विठ्ठल बुवा. उदाहरण क्रमांक 2. आणि ती बाज गाईच्या गोठ्यात टाकली, आपल्या त्या मुलीला त्या बाजेवर टेकलं आणि त्या बाजेवर त्या आईला बसविलं आणि त्या मुलीला ती खेळवत ती आई बसली. छत्री घेतली. ज्याच्याकडे महाराज आहेत त्याच्याकडे छत्री पण नव्हती. आणि महाराजांना आणायला गेले, तो मित्र आणि महाराज यांच्याकडे आले. बाज टाकली, बाजेवर घोंगडी टाकली, महाराज घोंगडीवर बसले. बाजेच्या पुढे एका टोपल्यात शेकोटी केली. महाराजांनी अंग गरम केलं, पटका शेकवला, अंगावरची वस्त्र शेकवली आणि बघता बघता 1:30 वाजून गेला. यजमानानं सांगितलं महाराज झोपा आता. महाराज म्हणले नाही, माझं 1:30 वाजला की झोप संपली, आता नाही. तुझी इच्छा असेल तर तुला बोलत बसतो. किती भाग्यवान व्यक्ती असेल त्याला ते महाराज बोलत होते. त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. महाराज रामकृष्ण परमहंसांचे पाटील किती शिष्य असतील ते असू द्या, पण रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य या भारत देशाचं नाव महासत्ता नावाच्या देशात उंच उभारलं. ते स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. आणि ती रामकृष्ण परमहंस तिथे पोचली, बोलत राहिली. आनंद वाटला. 2 वाजून गेली रात्रीची. आणि 2 वाजल्याच्या नंतर ज्याच्याकडे रामकृष्ण परमहंस आहेत त्याच्या डोळ्यातून एक टपकन थेंब पाण्याचा बाहेर आला. रामकृष्णांनी विचारलं परमहंसांनी, अरे रुदंती को भवा, आपण कशा करता रडता? नाही म्हणे महाराज काय नाही, पण ते परमहंस होते महाराज, परमहंस होते. हे दादा सांगणार रे, काही नाही महाराज, मी आता बसू शकत नाही तुमच्या पुढे. तुला झोप येते का? नाही मला झोप येत नाही, पण मला कोणाला तरी झोपी घालायचे. का रे, का कोणाला? गाईच्या गोठ्यात एक बाज टाकलेली आहे, त्या बाजेवर माझी 7 वर्षाची कन्या आहे आणि त्या कन्येपाशी माझी पत्नी बसली. आता मला त्या कन्येपाशी बसावं लागेल आणि माझी पत्नी झोप घेईल. ती जर आता नाही झोपली तर उद्या सकाळचा स्वयंपाक कोण करील?
आम्ही शेतकरी माणसं आहोत, आम्हाला दिवसभर शेतात जावं लागतं स्वामीजी, म्हणून मी तुमच्यापाशी बसायचं माझं नशीब अपुरं पडलं, म्हणून मला रडू येते. अरे आणि मग तुझ्या मुलीपाशी जागाव का लागतं हे महाराजाला माहीत नसेल का? माहीत होतं महाराज. महाराज ते परमहंस आहेत, परमहंस आहेत. काय कळत नसेल त्यांना? त्रिकाल ज्ञानी होते परमहंस. बाबा माझी मुलगी कर्कश आहे, रडते. बरं घेऊन ये तिला इकडं. नकोय महाराज, नकोय नकोय. नवीन माणूस पाहिल्याच्या नंतर ती इतकी रडते, इतकी रडते की तिचा आक्रोश इतका होतो की महाराज आमच्या बाजूला जी 4-2 घरं होती का, या लोकांनी घरं सोडून दिली आणि घरं लांब बांधली. हिच्या कर्कशानं त्यांना झोप येत नव्हती महाराज. ती नवीन माणसाला बघून इतकी ओरडते. अरे घेऊन ये. नकोय महाराज नकोय. परमहंसांनी सांगितलं, वैजनाथ बुवा तू जर त्या मुलीला नाही घेऊन आला तर मी निघालो पावसात. नाईला जाणं गाईच्या गोठ्यात ते व्यक्ती गेला आणि पत्नीला सांगितलं, प्रिये महाराजांनी आडकाठी घातली, तुला जर या मुलीला नाही घेऊन बोलवलं तर महाराज म्हणले तुमच्या घरी थांबणार नाही. तिनं सांगितलं, एवढे मोठे महात्मा आपल्याकडं आलेत, त्यांना सुखाची आपल्याकडं झोप नाही, आपलं कोण्या जन्मातलं पाप असेल. चला. 7 वर्षाची पोरगी दोघांनी उचलली, महाराजांच्या पुढ्यात टेकली, माय पुढं बसली, माईच्या मांडीवर तिचं डोकं आहे आणि ती पुरी अशी पडलेली. महाराजांकडे बघितल्या इतकी ओरडली, इतकी ओरडली की झोपीतली माणसं इतक्या पावसात पण काही धावत आली. काय झाले काय झाले काय झाले. बघता बघता 10-5 माणसं जमा झाली. रात्रीचे 2:30-3 वाजलेले, 2-2:30 वाजले. काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि रामकृष्ण परमहंसांनी त्या सद्ग्रस्ताला विचारलं, का रे काही वैद्यकीय उपाय केला नाही? नाना प्रकारची डॉक्टर पाहिली, नाना प्रकारची हाकीम पाहिली, नाना प्रकारची जोगी पाहिली. हाकीम, वैद्य, जोगी ही सगळी काही पाहत राहिलो, पण आतापर्यंत 7 वर्षात एका तिळायचा इतका सुद्धा गुण आमच्या मुलीला आला नाही आणि आम्ही 4 जण आम्ही रात्र जागेत. ठीक आहे. महाराजांनी वरी पाहिलं विधात्याकडं, वरी पाहिलं काशीतल्या मालकाकडं, वरी पाहिलं पंढरीतल्या मालकाकडं आणि या तिघांना विचारलं, ही कर्कशा का? या तिघांनी उत्तर दिलं, पुत्र ऋण आहे. आपल्या घरात मुलगी किंवा मुलगा जर आपल्या घरासाठी घातक जन्माला आला असेल तर आपलं पुत्र ऋण आहे, ते ऋण आहे. ऋण कोट्यावधी रुपये आहेत, पण माईला वेळेला जेवायला नाही, अशी अवलाद जन्माला येते. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आशीर्वाद नाही आणि आशीर्वाद देल्या महाराज भजन करणारे पोरं होते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छेते तया कुळा. वक्ते बाबा म्हणायचे, वक्ते बाबा. भरगच्च श्रीमंती आहे, आई बापाला मान नाही, संतती अशी जन्माला येणार. भरगच्च श्रीमंती आहे, धर्म कार्यात रुपये खर्चाला नाही, अशी जन्माला येणार. भरगच्च श्रीमंती आहे, कधी वारी केली नाही, अशी अपत्य जन्माला येणार.
आईच्या पोटात तोपर्यंत 3 लाख दवाखान्यात गेले. जन्माला आल्यावर आई नांदेडमध्ये, मुलगा हैदराबादमध्ये. कसा बसा घरी आला, आठवड्याला आजारी. मोठा झाला, दुसऱ्याचं ट्रॅक्टर चालू केलं, धक्का होतं, गेलं इरीत, द्या 9 लाख. गोपनीत खडा फिरीला, खिडकीचा काचच फोडा, द्या 15,000. याला ऋणपुत्र म्हणतात. आणि या तिन्ही देवांकडे बघितलं आणि या तिन्ही देवांनी सांगितलं यांच्या कुळात असं ऋण आहे आणि हे ऋण फेडून घेण्यासाठी यांच्या घरात ही मुलगी जन्माला आली. काशीतल्या मालकांना सांगितलं, मालक पण हा सात्विक माणूस आहे, आम्हाला सांगू नका. काशीतल्या मालकानं वरूनच बायोडाटा दाखिला. भगवान शिवजीनं हे त्याचा बायोडाटा बघा, त्याच्या बायोडाट्यावर असं पाप आहे आणि ही मुलगी आजोबा, आजी, आई आणि वडील यांच्याकडून फेडून घेणार. पंढरीतल्या मालकाला विचारलं, त्यानं बायोडाटा दाखिला, आमच्याच्यानं काय होत नाही. आणि सत्यलोकातले मालक चतुरानंत म्हणले, आपल्याकडे खातच नाही, आपल्याकडे फक्त तयार करायचं खात आहे. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे. काशीतल्या मालकांनी हातवरी केले आणि पंढरीतल्या मालकांनी हातवरी केले. रामकृष्ण परमहंसाने विचारलं, आता करायचं कसं? आपण त्याला पोरगी जवळ आण म्हणलो. पोरीच्या अंगावर पदर टाकला होता माईनं. पदर तोंडावरला काढा. महाराजाला बघितलं निवगेकर की इतकी पोरगी ओरडली, इतकी ओरडली की आईनं बापानं कानाला हात लावला. इतकी आरडली, इतकी बोंबलली. जीभ बाहेर आल्याबरोबर रामकृष्ण परमहंसाने एक बोट पुढं केलं आणि तिच्या जिभेच्या शेंड्याला लावलं. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकतं. इतक्या टायमात पोरगी शांत. श्रुती नावाची व्यक्ती रामकृष्ण परमहंसाला बोलायला आली. श्रुती नावाची व्यक्ती रामकृष्ण परमहंसांना बोलायला आली आणि रामकृष्ण परमहंसांना विचारलं, काशीतले मालक प्रारब्धाच्या पलीकडे बदलू शकत नाहीत प्रारब्ध. चित्रगुप्तांना विचारले, पंढरपुरातले मालक बदलू शकत नाही, तुम्ही कसं बदललंय? रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, बाई मी स्वतःचं पुण्य खर्च केलंय. दिले चाले वाचा, दिले चाले वाचा, दिले चाले वाचा, दिले चाले वाचा. शय मागिल्या तपाचा, 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 शय मागिल्या तपाचा. दिली चाले वाचा, शय रे मागिल्या तपाचा, शय रे मागिल्या तपाचा. स्वतःच्या झोळीतलं पुण्य वंजळीत घेतलं. तिन्ही देवाकडे बघितलं, झोळीतलं पुण्य खाली टाकलं. या पुण्याच्या बळावर याचं पाप संपून टाका. महाराज पुढच्याचा बायडाटा चुरगाळून पुढच्याचं भलं करतात. ती संत असतात म्हणून मालक पहिल्याकडे. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, वर्णवार वारे. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, वर्णवार वारे. काय त्यांचा महिमा,
वाढवायचं बर. रोज असंच म्हणत होते का तुम्ही? हा, आजच कशी गिरगावकराच्या मुळावर आले मग? नाही येरी म्हणायला थोडा आजारी आहे. 5-6 दिवसापासून डॉक्टर हुशे साहेब ट्रीटमेंट करतात, पण आता कुत्र्याची जखम 3ऱ्या दिवशी राहते, पण ते चाटीत कातड येऊ देत नाही. 1-2 कीर्तन मी कमी करावं ना मग, पण राहीन ना. पण नाही होणार, कारण कीर्तनकारांनी दांडी मारलेली आता माणसं सहनच करीनत. 0 मिनिटात जिकडं तिकडं इतका पारदर्शितपणा झाला. त्याच्यामुळं 27.5 वर्षात महाराष्ट्रात कोणी म्हणायचंच नाही गिरगावकर आला नाही. अजून तो कलंक लागू द्याला नाही. अजून नाही. आपली ताकद नाही, ती पंढरपुरातल्या मालकाची कृपा आहे बाळ्यावर. पासरच्या मालकिनीची कृपा आहे, म्हणून महाराज ती चूक होत नाही. सांगतो काळजी करू नका. आता हे दुखायलं म्हणून जपावा, तर पंढरपुरातल्या दाबल्या उद्या 12ला निरोप येईन. सगळं त्याच्या हातात आहे ना, साळुंकी मंजूळ त्याची कृपा आहे, त्याचं चिंतन करत चालायचं आपण. एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे, मात्र तेवढं झाल्यावर बस करा. हो, माय मावल्या आता लेकरं बाळे लांबून जायचे, तर रस्ता पुन्हा छोटासा आहे, भरपूर वाहनं जात नाहीत. 450 वर्षापूर्वी एका शास्त्रीच्या जीवनात एक चूक घडली. 450 वर्षापूर्वीचा प्रसंग. शास्त्री त्या शास्त्रीचं नाव होतं रामेश्वर शास्त्री बहुलकर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या समकालातले शास्त्री, प्रचंड विद्वान. त्याच्यानंतर शास्त्री पाहिले जगन्नाथ अण्णा पवार, काव्यतीर्थ. त्याच्यानंतर शास्त्री पाहिले मराठवाड्यातले प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आणि त्याच्यानंतर शास्त्री पाहिले नाशिक जिल्ह्यातले तुकाराम महाराज महामुनी. माहीत असावा वैजनाथ बुवा, महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात जर कोणी झळकिलं असेल तर तुकाराम महाराज महामुनींनी झळकिलं. कारण शास्त्री या पदवीचा फोटो जर महाराष्ट्रातल्या वारकऱ्याचा असेल तर फक्त ते तुकाराम महाराज महामुनींचा, पुन्हा कोणाचा नाही. आता एखादा म्हणील पुढचे शास्त्री, आता भरपूर शास्त्री आहेत, एक दोघांचं नाव घेतल्यावर बाकीचे नाराज होतील, त्याच्यामुळं सगळ्यांचे घेतले अशी गृहीत धरा. पण मागचे हे 3 परिपूर्ण मार्काने पास झालेले. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, जगन्नाथ अण्णा काव्यतीर्थ यांचे कीर्तन माणसं ऐकतील नवल नाही. आज जर जगन्नाथ अण्णा असायलेत तर पहिला त्यांच्या कीर्तनात बसेल, अजूनही विद्वत्तेची उंची गाठली असती. महाराज ती लोकनशिवान असतील, त्यांना अण्णा ऐकायला भेटले. हो महाराज, मोठ्यांचं ऐकायचं असते, मोठ्यांचं ऐकायचं असते. जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य होतं, संसार करत असताना बारक्याकडे पाहायचं, 4 चाकाच्या गाडीत बसलेल्यानं सायकलवाल्याकडे पाहायचं, ते कधीच लहान होणार नाही. आणि परमार्थ करत असताना मोठ्याकडे बघायचं, ते कधीच लहान होणार नाही. परमार्थ मोठ्याकडे बघून करायचा आणि संसार लहान्याकडे बघून करायचा. सायकलवालं इमानाकडे पाहून चालू लागलं, मुरगाळलं पडलं वाड्यात, ते खालीन सायकलवरी ते चाक फिरूच लागले. हो, तरी म्हणला सायकल कशी पळायली, कुठं नाही पळायली, तू ह्या अंगावर बसली सोमळ्या म्हण पळत असती कुठं, कशाला विमानाकडे. ही व्याख्या अण्णा सांगायची. अहो 9 वर्ष एका शब्दावर आरती तुकारामा, 9 वर्ष वारीत एकच अभंग, आरती तुकारामा. काय विद्वत्ता असेल महाराज. ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा. काय व्याख्या असतील महाराज या लोकांच्या. तुम्हाला एक सांगू का, चांगलं तूप खाणारे
लोणकड्याचं तूप खाणारे इकतचं खातच नसते. इकतचं तर कोणी सांगतो आमच्या कंपनीचं तूप उत्कृष्ट आहे. ते ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला नुसतं म्हणा तुला दूध काढता येतं का, आणि निब्बर उसानं हाणायला पाहिजे. इंचभर जागा ठवाची नाही लाल करायची. आणि तू तू तुपाची ॲडव्हर्टाईज करतो का सोंबळ्या? तुला धार काढता येते का? आणि आपण पानचेट त्याचं ऐकून द्या मला ते तूप. आपल्याही गोळ्यात संपल्यानं. एक जण म्हणला आमच्याकडे उत्कृष्ट कंपनीचा मध आहे. त्याला एकच म्हणावं तुला मोहळ होलिता येतं का? हा 2 माश्या चावल्या तर नांदेड शिव थांबायचा नाही सोंबळ्या तू. आणि तिकडं संभाजीनगर शिव तू गाडी उभी राहायची नाही. रस्त्यात तू धोतर ओलं होईन घामानं. आणि तू म्हणतो आमचा उत्कृष्ट कंपनीचा मत आहे ना. आपण म्हणतो त्यांचा मधलंय खास होलवा ना तुमच्यात बोरीचे. पण आपल्याला बी असा इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालं. त्याच्यामुळं पैसे किती जरी आले तरी आपल्याला पुरणत. ह्या नालायकपणानंच पुरणत. नाही तर शेतकऱ्यानं बऱ्याच गोष्टी आपल्या खाचं शिका. आजाराची संख्या कमी होईल. विठाला विठा. जरा जुरा ज्याला उसले मोठा झाला की त्याची बायको येताना सांगते आज माझी पाठच ताटलेली आहे. हो धुईन सासूचं लुगडं ती पाठ नीट होती. नाही माझं अंगच कणकण करायला. येताना बर्गर घेऊन या आणि येताना पॅटीस घेऊन या. पोट्याचे पोट डेरीवानी झाले असे. पॅटीस आणि बर्गर खाऊ खाऊ. शेतकऱ्याच्या बाईनं बर्गर आणि पॅटीस खात असते. नाना प्रकारच्या नमुन्याचा स्वयंपाक करता शेतकऱ्याच्या बाईला. तिनं असं हे भंगिऱ्याने इकलेलं खायचं नाही. चला ज्यांना अडचणी ते खात असतील कैदी. आपण आपलं खायचं शिका. आपलं खायचं शिका. आपलं आपलं आपलं. आजाराची संख्या कमी वाढेल. पण लय टेक झाली बापा विचारता सोय नाही. चला जुन्यावर या. तुम्हाला एक माहिती आहे का म्हाताऱ्या माणसाला विचारतोय. गुळाचा चहा प्यानाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. गुळाचा चहा प्यानाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. आणि आता ज्याला जास्त भारीची गाडी आहे का इथे गुळाचा चहा मिळेल. इकडं वळेव इकडं वळेव इकडं वळेव इकडं. आणि गुळ किती टाईम उकळल्यावर दूध चांगलं राहतं चेअरमन. आणि कवरं उकळल्यावर दूध नासतच नाही. ते कशाचा गुळ आला. आणि ते म्हणतो आमच्याकडे सेंद्रिय गुळाचा चहा मिळेल. त्याला एकच विचारा ऊस बायकोच्या टाळू लावला का तू? ह्या आपल्याकडे गुंठाभर जमीन नाही. तुला हाणायला पाहिजे सेंद्रिय सांगतो काय. आपणही नालायकायचं ऐकतो. अरे भारदस्त शेतकऱ्यानं भंगिऱ्याचं ऐकावा. आपल्याच गोळ्या संपल्यात असं समजायचं. विठाला विठाला. महाराज विनंती करतोय रोज 2 मिनिटं का होत नाही कीर्तनात शेतीवर बोल जा. 2 मिनिटं का होत नाही बोल जा. आपला स्वार्थ शेतीवर बोलण्यात काय सांगू तुम्हाला. या देशातला शाकाहार किती मंत्री एका जागेवर झाल्या गहू तयार करतील. किती पंतप्रधान एका जागेवर आल्यावर गहू तयार करतील. किती राष्ट्रपती एका जागेवर आल्यावर ज्वारी तयार करतील. किती डॉक्टर एका जागेवर झाल्यावर गहू तयार करतील. किती शिक्षण क्षेत्रातले माणसं एकत्रित आल्यावर मका तयार करतील. नाही. मका गहू ज्वारी तयार करायचा कारखाना रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा आहे. वारकरी संप्रदाय सनातन संप्रदाय कशाच्या बळावर चालू आहे? तुळशीच्या माळीच्या. आणि माळ जिवंत ठेवायची ताकद कोणात आहे? फक्त शेतकऱ्यात. म्हणून राजकारणी लोकांना पण सांगतो कधी कधी शेतकऱ्यासाठी गाडी उभी करी जा. देव तुमचं कल्याण करील. कल्याण करील. 4 देवापैकी एक देव शेतकरी राजा आहे. कधी कधी रोज महाराज त्याच्यावर मिनिट अर्धा मिनिटं बोला जा. कारण ह्या तरुणांना बळ येईल आणि उद्या हे रानात काम करतील. आपला शाकाहार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकरी राजा. ते पुन्हा कोणतेच कोंबडे करू शकत नाहीत. फक्त शेतकरीच करू शकतो. आणि त्याला वेठीच धरते ते. ज्याला ज्याला शेतकरी आवडत नाही त्याचे पोरं झोपीत अंगुठे घेतील तुमचे बेटे. हो कमवणं किती बी झोपीत अंगुठे घेतील तुमची. झोपीत अशा अवलादी तुम्हाला जन्माला येते. तुम्हाला शेतकरी आवडत नाही ना. माझ्या अष्टादश संतांना कोणाला शेती आवडत नव्हती सांगा. ज्ञानोबारायनं शेती सांगितली. तुकोबारायनं शेती सांगितली. नाथबाबानं शेती सांगितली. सावताबाबानं शेती सांगितली. आणि आता आपल्याला एक जण म्हणतो पाणी अडवा पाणी जिरवा. तू सांगतो वय. त्याला विचारलं रब्बीन खरीप काय? आपल्याला ते शिकलच नव्हतं. थोतरीत आणायला पाहिजे तू. तुला रब्बीन खरीप कळत नाही ना. आम्हाला पाणी सांगतोय. आम्हाला पाण्याचं महत्व
पैठणच्या मालकांनी सांगितलंय, अनवरत मेघ जळा धरणे बांधो निघाली जे तळा, धरणे बांधो निघाली जे तळा, अनवरत मेघ जळा. अनावश्यक पडलेला पाऊस धरण बांधून तळ्यात घाला, भिंत बांधून तळ्यात साठवा, हे पैठणच्या मालकांनी सांगावं. शेतीचं महत्व, चांगली शेती, वेळेला पेरा, सुक्षेत्रानी ओलटे, बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे, परी वेळे की गा. आळंदीतल्या मालकानं सांगाव, मळे झाकून या करी ती पेरणी. देहूतल्या मालकाने सांगावा, निवडावे तन शेती करावी राख. तुम्ही धरला होता बाण पण मानलाच नाही. विठाला कीर्तनातला गायक हा अर्थदृष्टी ठेवून ऐकणारा असला की खेळ जमत असतो. धरला होता त्याने, पण त्याला वाटलं हे काय म्हणतं काय. मी चांगल्याला काहीच म्हणत नाही आणि भांगाऱ्याला नाव ठेवत नाही पण मानित नाही. विठाला काय ताकद, काय सांगू लागलो राजू. शास्त्री महाराष्ट्राचं नाव उंचवलं. महाराज तुकाराम महामुनी रात्री जर लघुशंकेला उठले ना तर कुंखा इतकी लाल लगी होत होती. त्यांच्या गुरुजीने विचारलं, तुकाराम अरे रक्त पडतंय तुझ्या लगीतनं, एवढं का? आखी रात्र जागून अभ्यास करायचे म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात कोरलं तुकाराम महाराज महामुनी. असे शास्त्री 450 वर्षापूर्वी रामेश्वर शास्त्री बहुलकर, काय त्यांचा महिमा सांगतोय. विद्वान शास्त्री रामेश्वर शास्त्री म्हणजे सामान्य शास्त्री नव्हते, प्रचंड विद्वान होते. पण रामेश्वर शास्त्रींनी एक चूक केली, अनगडशा फकीराच्या इरीत उडी टाकली. ईर म्हणा बारव म्हणा, तिला पायऱ्या असल्यामुळे तिला बारव म्हणायच्या. आणि अनगडशा फकीराच्या बारवाला विठ्ठल रहाट होता लावलेला. रहाट पाणी काढायचं साधन. हो, रहाटाला गाडगे असायचे. तो रहाट फिरत फिरत आला की रिकामे गाडगे खाली जाईत, भरलेले वर येत. मोठ रहाट. हा, मग आंघोळीला पाणी न्या, प्यायला न्या, स्वयंपाकाला न्या, कशालाही न्या, स्त्रीनं न्या, पुरुषानं न्या. त्या अनगडशा फकीर काही म्हणत नव्हता. फक्त त्याच्या पाटील बारवात कोणी जायचं नाही, ते म्हणजे तेच अनगडशा फकीर. आणि ते फकीर काय सामान्य नव्हता महाराज, ते फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा होता. अनगडशा फकीराला साधं कसं म्हणता. तुम्हाला एक सांगू का, लोकाच्या धर्माला शिव्या दिल्यावर आपला धर्म उंच जात नसतो, हे डोक्यात ठेवा. आपला धर्म जर उंच न्यायचा असेल, आपली संस्कृती उंच न्यायची असेल तर आपल्या हरामखोरायला पहिलं खंडन करा. करणे पाखांड खंडन. आपल्यातले नालायक शोधा, आपले पापी शोधा, त्याला दुरुस्त करा. लोकांना शेजाऱ्याला ऊस झाला 400 टन, मग त्याला पुढच्या वर्षी 400 होऊन म्हणून यानं म्हशी घातल्या त्याच्यात, तर त्याला 5-50 टन कमी झाला. पण तू हवा आडा का सुंबळ्या नाही ना. आपला वाहण्यासाठी त्यानं काय मशागत केली त्याच्या दिडीनं आपल्याला करावं लागेल, तर आपला ऊस वाढन, आपली हळद वाढन, आपली मका वाढन, आपलं सोयाबीन वाढन, आपला कापूस वाढन. प्रयत्नच करावा. मग शेतीत जसा प्रयत्न तसा धर्मात सुद्धा प्रयत्नच. आपण आपला धर्म उंच नेण्यासाठी प्रयत्न करायचे. लोकाला शिव्या दिल्यानं किंवा एखाद्या जातीला वाईट म्हणल्यानं आपला धर्म वरी जात नाही. आपल्या धर्मात काय त्रुट्या येतात त्या दुरुस्त करणं, याच्या त्यानं आपला धर्म वाढेल. काही लोक तुम्हाला छिवळून देतात, ही त्यांची पोळी भाजण्यासाठी छिवळून देतात आणि त्यांना काही सोयीसुतक नसतं, धर्माचं काही नसतं. जी माणसं धर्माचा प्रचार लोकांना सांगतात त्यांना माळी आहेत का? आहेत का त्यांना माळी? नाही. ते एकादशी धरतेत का? आणि मग त्यांची लायकी काय धर्म सांगायची? हा, अरे मसुबाला बोकड्या कापल्या, लिंबून कांदा ह्या खिशात घेऊन जातो सुंबळ्या, तू हरामखोरा. हा, ह्या खिशात लिंबून ह्या खिशात कांदा नेतो, नालाय का?
आणि तू धर्म आम्हाला शिकवितो. यम तुला इतका हानीन भडव्या, तू इंचभर जागा लाल करायची ठेवणार नाही. विठाला विठाला. महाराज, धर्म माईकवर बोलायचा विषय नाही, धर्म लोकांना सांगायचा विषय नाही, धर्म अनुकरणात आणायचा विषय, धर्म कृतीत आणायचा विषय. कशाला धर्म म्हणायचा? आईबापाचं पालन करणं धर्म आहे, मोठ्यांचा आदर करणं धर्म आहे. हा महाराज, उषा पायत्याचं अंतर लक्षात घेणं याला धर्म म्हणतात. ज्याला उषा पायत्याचं अंतर कळत नाही का, याला हरामखोर म्हणतात. हो, उषा पायत्याच्या अंतराची ज्याला लेवल कळती का, तो धर्म सांगण्याच्या लायकीचा आहे. ही बहीण आहे, ही मेवणी आहे, ही भाऊजाई आहे, ही आई आहे, ही काकी आहे, ही आत्या आहे, ही मावशी आहे, ही माझी पत्नी आहे. हे उषा पायत्याचा अंतराची लेवल ज्याला कळती का, तो धर्मावर बोलण्याच्या लायकीचा असतो. पांचटाईच्या मुखातून धर्म ऐकणं, आपण मातीत जातो. विठाला विठाला विठाला. महाराज, कोणाला वाईट म्हणायचं नाही. तो अनगडशा फकीर होतो, त्याच्या धर्माचं काम करत होता, मुस्लिम गुरु होता तो. आणि त्याच्या 12वात रामेश्वर शास्त्रीने उडी टाकली, पाणी उडालं. रामेश्वर शास्त्रीला असा थोडासा त्यांच्या मनात भाव झालता की माझ्यासारखा विद्वान या परिसरात कोणी नाही. रामेश्वर शास्त्रीला वाईट म्हणायचं नाही बरं महाराज. का म्हणायचं नाही? का 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 लोक म्हणतात की रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायला त्रास द्यायला नाही, तुकोबारायला तपासलं. कारण मोठी माणसं सहजासहजी कोणाला मानित नसतात. ज्या रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायला तपासलं, म्हणजे आपण त्याला त्रास म्हणतो, त्याच रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायची आरती केली. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. कधी? कळाल्यावर. कळून जर मानलं नसतं तर आपण रामेश्वर शास्त्रीला नाव ठेवलं असतं. पण कळाल्यावर एक शेवटचं कडवलं येताना टाकातली शाई संपलती त्या दौतीतली. आता शेवटचं कडवं कशाला ल्यावा म्हणून रामेश्वर मोठे लोक सांगतात. माधव महाराज मगर सांगायचे, सूरज खेडकर, त्यांनी टाक तो बोरू मांडीत टोचला आणि मांडीतून रक्ताचा थेंब आला आणि त्यानं शेवटचं कडवलेलं तुकिता तुलनेशी. महाराज, लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. कसं वाईट म्हणता तुम्ही? कसं? आपली काय पात्रता आहे? महाराज, बिभीषणाला मूर्ख म्हणले, मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. हे कोण म्हणलंय? मालक म्हणलेत. अष्टादश संतांपैकी एक मालक म्हणलेत. विठ्ठल भाऊ, आपण कसं काय म्हणायचं मूर्ख बिभीषणाला? आपण का म्हणू शकत नाही? बिभीषणानं असं भजन केलं की त्या भजनाच्या प्रतापानं मारुतीराय त्याचं घर जाळू शकले नाही. आपलं भजन काय? चालू भजनात तांबाखू घोंगडी खाली, चालू भजनात गर्दा कालीतून घोंगडी खाली टाकी तू. आणि तू लायकी आहे का बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची? एक शपक अभंग आहे, पण अभंग आहे, गाणे म्हणणाऱ्यापेक्षा बरं आहे ना. तू का म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाचिया. तू का म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ. या प्रतीत नसला तर नागपूर प्रतीत असेल, पण अभंगच आहे ना गाणे म्हणण्यापेक्षा. हृदयी सीतावर मनोनिया, अभंग आहे. हृदयामध्ये सीतेचा पती होता म्हणून मारुतीराय बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. भजनाची ताकद. आपलं काय शक्य आहे? आपल्या अंगावर एक जणांनी पेट्रोल टाकलं आणि काडी टाकली, रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी, हाडा सगळं जळाला. आपण नाही नाव ठेवायचं कोणाला, आपली लायकी नाही आपली. उगं नाही वाभाडे काढे पाहिजे. बुटकं घर पाणी गेलं आणि पुढच्याला म्हणलं आंघोळ करू तू का? अरे त्याची देवपूजा झाली आणि तो तोंडत नाही धुतलं आणि त्याला बुटकं भर पाणी घेऊन गेला. हा, तिळभर करी तू निळभर सांग तू सोंबळ्या. लायकी आहे का तुझी? काय माणसं बोलतील त्याचा काही मेळच नाही. मूर्खपणाचं टोकेन महाराज. काल लय हुशार आलाय. बहकावादी इथून पुढे चालणार नाही. एक ठराविक काल असतो, ठराविक कालात ठराविक लोकांचं चलत असतं. इथून पुढे ही तरुण पिढी इतकी बुद्धिजीवी ही कोणाही पुढे बसणार नाही. म्हणून आपल्या लोकांना अभ्यास करणं गरजेचं आहे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. कधी बाप जन्माला येईल सांगता येत नाही. राजकारणात पण बाप जन्माला येतो, व्यापारात पण बाप जन्माला येतो, शैक्षणिक क्षेत्रात बाप जन्माला येतो आणि आपल्यातही बाप जन्माला येतो. म्हणायचंच नाही पक्वद्यान मला इतके बोल पाठ आहेत, पुन्हा पाठ कर. म्हणायचंच नाही मला इतकी अंतरेन सोरं येते, पुन्हा पाठ कर. म्हणायचंच नाही मला इतके श्लोक येतात, पुन्हा पाठ कर. बाप जन्माला येईल, तुला वरच्या पायरीहून खाली लोटून देईल. अभ्यास करणं. 3 जिल्ह्यात पैलवान गाजला. 3 जिल्ह्यात पैलवान गाजला. कोणाला मोजीत न कुठं बी
उशिरा पडली थाप जरा. हा हा मी तर लय सकाळी कुस्तीच खेळून आलो. पहा या आगावपणा. कोणावर दंड थाप तुला आला मांड्या थापटी काय काही थापटी काय मला भेटला म्हणलं काय झालं हा अंगा तिथं असं पाहिजे ते. मी म्हणलं अरे श्याम्या ते म्हणलं काय महाराज मी म्हणलं ते पलीकडे नांदेड जिल्ह्यात झाला हो एक पहिलवान. कोण म्हणतंय मी म्हणलं मी म्हणतो. कसं काय म्हणतात मी म्हणलं तोंडान म्हणतो. कसं म्हणतात ते तोंडान म्हणतो. आणि ते मला पाडीन का मी म्हणलं त्यानं चांगल्या चांगल्या चित केले ते तुही काय कथा आणि चला ना माझ्या संघ. मी म्हणलं मी का दुर्ण्या गिरणे का तुझ्या संघ याला हा का उचले का बिना शेपटीच मी तुझ्या संघ याला. मी वार करी तू पहिलवान तू आकाशाचा मेळ नाही. मग ते असंच होतं सगळ्या पहिलवानाला कशाला म्हणून मी त्याला म्हणायलो इथं कोणी असलं तर अंगाव घेऊ नका मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे का नाही मी कशाला कोणाला म्हणून मी त्याला म्हणतोय. आणि जाऊ का तिथं मी म्हणलं पाय तुला पडून घ्यायचं मा काय हिंमत आहे कोणाला पाडायची म्हणलं मग दिसाला मी त्याला गेलं त्या गावात. त्या गावात गेल्याबरोबर विचारलो पहिलवान म्हणलं ते गावाच्या खाल्लाकडे घर आहे ते घर आहे पहिलवानाचं 2-4 पत्राचं घर. 92 वर्षाची म्हातारी भाकरी करू लागली. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. इथून पुढं मोबाईलवरच्या गप्पा लोक ऐकणार नाहीत महाराज. काही लोक आपल्याला यूट्यूबवर याच्यावर स्वीकारित असतील पण कायमस्वरूपी आपल्याला लोकांनी स्वीकारावं. मी मगाच तुम्हाला म्हणलं ज्या पायरीवर गेलं त्या पायरीवरून पुन्हा खाली येता कामा नये. असं जर राहायचं असेल तर आपण सतत अभ्यास करणं गरजेचं आहे. इतके पुण्यवान आहेत महाराज. महाराज माधव महाराज मगरांनी गाथा नवनीत केलं. मोबाईल होता का काय घासावं लागली असेल हो काय घासावं लागली असेल कल्पना करा ना काय घासावं लागली असेल. एवढे नशीबवान आहेत आपण. कुठल्याही महाराजांनी सुधीरबा कुठलाही अभंग घेऊ द्या तुम्हाला बोट दाबल्याबरोबर मोबाईलवर कळतोय. काय सुविधा आहे आता काय नशीबवान आहेत आपण. काळ गोड आला पण चांगल्या काळात चांगल्या पाण्यात पोहलं पाहिजे चांगल्या अवस्थेत पोहलं पाहिजे. देव त्याचं कल्याण करील. चुका करतो आपण राजे हो. अभ्यास करणं गरजेचं आहे. पोचला तिथं तो त्या म्हातारी आजी काय रे दादा मोठ्या घर महान बाई ती जुन्या काळातली. तुमचा नातू पैलवान आहे का हो कुठे गावाला पाणी द्यायला गेलाय. त्याचे संगचे म्हणले पैलवान रानात काम करतो का आणि मग पैलवान शेतीत जाऊन काय हा आणि शेतीत नाही गेल्या पप्याची माय कशी जगीन का पप्याच्या माईला दंडत थापती तू हा. तिथं एका पेचात तू हा मुस्काडा पाडीन. तिचा काय साधा पेचा असतोय हा. कसा कळाला तुम्हाला पेच तुम्ही चांगल्या पेचातलेच येत. तुमचे चेहरे पाहिल्या पेच कळत येत हा. त्या पेचाच्या नादीत लागायचं नाही. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. महाराज ते कर्कशेनं पेच आणल्या बंगल्यात राहणारा पण इकून जळ तू नादीत लागून. बाईला साधं समजित हवे हा. साधी असती ती मायबापाला सोडून त्या मायबापाचं नाव करती आणि तुमच्या संगीती ती साधी असती वे. किती मोठी असती बायको सांग का तुम्हाला. एका बाईनं नवऱ्याला मदत केली तर देवासंग युद्ध जिंकला. एका बाईनं नवऱ्याला मदत केली त्या नवऱ्याचं नाव होतं राजा दशरथ आणि बाईचं नाव होतं कैकेयी. आग तुटला मनगटाचाच केला. मालकाला मदत केली तर स्वर्गात युद्ध जिंकले आणि मालकाला मदत नाही केली तर आथरुणात मालक मेला. एकाच बाईकून दोन्ही उदाहरणं पहा. मदत केली तर स्वर्गातलं युद्ध जिंकलं आणि मदत केली नाही तर योगाने मरावं लागलं. सामान्य समजू नका बाईला. सामान्य समज ह्या लय खुश झाल्या आता. पण तुम्ही तशी येड्यावानी पेचा हान जाऊ नका. हा नका कैकेयीवानी नका वागू जाऊ माझ्या माईनो. नका वागे जाऊ. चांगलं हो साधं नाही. चला आजी कुठे आहे पैलवान दारे धरतोय. कधी येणार. एकला लाईन जाते 1:30ला घरी येईन. लाईन गेल्यावर काय ये तू घरी ते म्हणले. आता यायला वाटलं कोरक बसावा. म्हातारी म्हणली बसा इथं पत्रात पोतडे टाकले बसले. भुका लागलेल्या होत्या. आजी जेवायला काय ती म्हणली भाकरीन भुरकी. गरम चुलीवरल्या भाकरी पैलवानाला त्या संघ होती 2-3 शेपटी कापलेली ते उचले या पैलवाना संघ ते जेवायला बसले आणि मग ते
तिने भुरकी आपली कोरडीच वाढली लाल मिरच्याची आणि भाकर वाढली. पहिलवान म्हणला तेल नाही का? ते संच म्हणला खाय बाबा. कसं खाऊ म्हणला? 9 क्विंटल बदाम खाल्लेत मेन. आणि भुरकी कशी खाऊ? 9 क्विंटल बदाम खाल्लेत मेन, भुरकी कशी खाऊ? आणि बदाम कुटून द्यायला 2 गडी होते म्हणला पुन्हा मला. हो, आणि ते दुधात पिळायचे आणि मग 6 लिटर दूध प्यायचं 3दा करून, 2-2 लिटर. आणि कोरडी भुरकी कशी खाऊ? म्हातारी म्हणली अशी लावून खात असते. तर कशी खात असते? का अशी डोळ्यात घाली तू? अशी लाईत असते, अशी लाईत असते. ती म्हातारी जुन्या काळातली मैच आजी होती. चुलत आजी होती मैच, कारण मी पहिलवान नव्हतो ना. पण पहिलवानाला कोरडी भुरकी रेटत ना. म्हणलं आजी मी लय बदाम खाल्लेत ग, पण मला तेल तर दी. गाडग्यात कळडी होत्या भाजलेल्या, कळडी कळत्यात ना, भाजलेल्या मुठभर कळडी टाकल्या. ते म्हणलं आजी ह्या घाण्यावर न्यावं लागतात. म्हातारी म्हणली आमच्या इथं घाण्यावर न्यायला कोण नाही रिकामं, ज्याला तेल खायचं ते कळडी पिळी तू. पहिलवान म्हणला बाबा कळडी कशा पिळा? आणि म्हातारी म्हणली तुला कोण पहिलवान केलं रे, तुला कळडी पिळता येत नाही का? संचे म्हणले ते तुला म्हणलं होतं नको, ते बाळू महाराज म्हणले होते जाऊ नको, तुला लय जोर आला म्हणला जायचा. अरे ते बाळू महाराज लय चॅप्टर आहे, तू कशाला जायचं नव्हतंच, पण तुला लय नाद आहे म्हणे. जाऊ दे म्हणलं आजी कडी कशा पिळता येत्या? 92 वर्षाची म्हातारी उठली, 92 वर्षाची, गालाच्या झुरळ्या गुरळ्या लोंबलेल्या, कपाळ भरून कुकू लावलेलं, टिकली नव्हती लाईत ती. हो, आणि मोठं कुकू होतं, ती अशी बारीकशी नव्हती लाईत, खाली टिकली वरी कोंबडी अंडे घोळायला, असं नव्हती कधी. मस्त कुंकू लावायची. भारसूद म्हातारी होती जुन्या काळातली ती. हो, ती म्हातारी होती ती, काय बघायचं का आम्ही टिकलेवाल्याचं काय खरं असतं. जरशी शितुडी यावा आणि घामान तोंड पुसलं की मालक पदराला. हे तसाच चालला विमानाचा पट्टा मोकळाच. हो, ती टिकली चिटकली पदराला, लटकते राहिना आहे. हो, ते पतात नाही. मग शेजारीन म्हणली बाई मान कहा गेले? माय कोण? आणि मालक आणि कपाळ, आणि मग पदराचा कार्ड आणि अवघडे असतं टिकलेवाल्याचं, मोठा अवघडे. जाऊ द्या, काय करायचं. दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणाला, कोणाला गुण नाही. काय नाही, हे नुसतं वापर करतेत. आणि तुमचं चाललंय काय माहिती आहे का? महाराज श्रीमंत करणं, तुम्ही आपले मोकळे आझाद पंछी, ह्या पाक झाडाव त्या झाडाव. असं नका करू. सप्त्याचं फळ आलं पाहिजे आपल्याला, पीक आलं पाहिजे आपल्याकडं. म्हातारी उठली 92 वर्षाची, वैजनाथ बुवा कर कर कळडी पिळल्याबरोबर टळटळ तेलच निघलं. पहिलवानानं मोठाले तुकडे मधात घातले. ते म्हणला पटकन निघून जाऊ द्या. याच्या संचयन यायनं बुट तिथंच इसरले, गाडीत बसली. म्हातारी म्हणली बुट, अरे बुट न्या ना. नग अरे न्या तुमचे बुट, कशाला तुमची दलिंद्री आम्हाला, घेऊन जा तुमचे बुट. नग म्हणले. म्हातारी म्हणली अरे काय झालं? बाई म्हातारी असून कळडी पिळल्यावर तेल काढ, तर तू या नातवानं मला पिळल्यावर काय काय काढीन ग बाई. महाराज कवा बाप जन्माला येईल सांगता येत नाही. हा, म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे. विठाला रामेश्वर शास्त्री उडी हांडी इथरो कालतो ना. वाजले का 11? हे विठ्ठल बुवा असं असतं यार, मयाकून बोल ना राजा. या हे काय गप्पळी झळकतीन. एवढं तर पुरं करू. दंड शिवडी हाणली, पाणी उडालं. अनगडशा फकीर किती विद्वान. महाराज एखाद्या भागात गेलं आणि पुढच्याने विचारलं फकीरजी वर्षा होना, बारिश होना, पाऊस पाहिजे फकीर बाबा. तर त्या फकीराने चिमटा वाजल्याबरोबर त्या भागात पाऊस पडत होता. इतका विद्वान फकीर होता, सिद्ध फकीर होता. सिद्ध ते काय दुकानात धुपन काढणारा थोडंच फकीर. फकीर तुम्हाला आत्ता जर तो फकीर बघायचा असेल
तर तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, या भारत देशाला लाभलेला 5वा राजा, त्याच्या मांडीला मांडी लावून बसलेला फकीर माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बसलेला आहे तो फकीर, हिरव्या रंगाची कपडे घातलेला. सामान्य फकीर नव्हता तो. ऐका पुढे. फकीराने विचारलं, देखो भला क्या है तो. त्याचा आश्रम झाडून काढणार म्हणले, सरकार रामेश्वर शास्त्री तैर रहे हैं. बरोबर आली ना हिंदी. रामेश्वर शास्त्री तैर रहे हैं. ठीक है. रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर तैरते रहना. सिद्ध फकीराचं त्रिवार वाक्य पडलं. रामेश्वर शास्त्री पोहत राय. कौरक पवन. कटाळा आल्यावर बारवाच्या पायरीवर आला की अंगावर पेट्रोल टाकले इतकी आग होऊ लागली. पुन्हा बारवात. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान श्रीमंत, हजारो शिष्य धावत आले. काय करावं, गुरुजीचं शरीर जळायले. पाण्याच्या बाहेर आल्यावर पखाल आणली. त्या पखालीत बसिलं. पखाल फक्त जुन्या लोकांना कळन, जीनच्या पॅन्टीवाल्याला काय पखाल कळन. पखालील तोंड 4, पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2, आणि अर्धी एकीकडचं भाग दिलं की अर्धी भाकर देत होते, आणि पूर्ण पखाल टाकली की 1 भाकर देत होते. काय काळ असेल महाराज तो काळ, किती बिकट काळ असेल. असंच होतं जुन्या लोकांना माहिती आहे ना. अर्ध्या पखालीला म्हणजे एकीकडचा भाग दिला की अर्धी भाकरी, आणि दोन्ही भाग दिले की 1 भाकरी. एरीवर पखाल भरायची, घरी हानीत आणायची, दुपारभर गावाला पाणी द्यायचं, संध्याकाळी म्हैस नेऊन चारायला न्यायची. हाल्या किंवा मसडा असायची पखालीला. काय परिस्थिती असेल महाराज त्या काळातली. कसं जीवन जगले असतील लोक. म्हणून मागच्या याचं ध्यान ठेवा पॅन्टीवाले हो. आपल्या बाप दाद्यानं बिकट परिस्थितीत आपल्याला इतीच जमिनी कमवून ठेवल्या. आता तुम्ही बायकोच्या फॅरन लवलीसाठी काय लागलात. हा, आपल्या बाप दाद्याचा विचार करा. बापाचा आणि आज्याचा फोटो जर भिंतीवर असेल तर सकाळी सकाळी नमस्कार करी जा. आजोबा तुम्ही आम्हाला जमीन कमवून ठेवली. बाबा तुम्ही आम्हाला जमीन कमवून ठेवली. चुलता असेल काका तुम्ही आम्हाला जमीन कमवून ठेवली. कधी कधी त्याचा आदर करा, त्यांचा आदर करा. जर त्यानं जर म्हाताऱ्या जमीन इकून गोव्याला नेल्या असत्या तर आपल्याला मुंबईला जावं लागलं असतं, गटार उपसायला मुंबईला, इटा उचलायला. आपल्याला बाप दाद्यांची कृपा आहे. कधी कधी आपल्या घरच्यांचा विचार करी जरा जे हो, लक्षात येईल तुमच्या. चला. पखालीत बशिले, माठाला छिद्र पाडलं, डोक्यावर तिवई धरली. जायचं कुठं. रामेश्वर शास्त्रीच्या तोंडातून उद्गार पडले, तुकोबारायच्या घराकडे घ्या. आणि देहूला रामेश्वर शास्त्री आले. दुपारचं जेवण भजन सगळं काय आटपलं होतं. वामकुक्षी घेत होते. काय त्यांचा महिमा सांगतोय. अहो ऐकलत का. काय ग, मोठ्या मोठ्या पगड्यावाले भरजरी कपडे घालणारी लोक आपल्या दारात 100-200 लोक आलीत. उशाचा पटका तसाच बगलात घेतला. तुकोबाराय दारातनं वाकत वाकत बाहेर आले. तो पाहतात पखालीत रामेश्वर शास्त्री. शरीर जळूनी म्हणून तैरते राही ना. पाण्याच्या बाहेर निघलं की शरीर जळू लागलं. रामेश्वर शास्त्रीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. तुकोबारायने विचारलं, काय सेवा करू. काही नाही. अनगडशा फकीरानं शाप दिलाय, तैरते राही ना. पाण्याच्या बाहेर गेलं की शरीर जळतंय. तुकोबारायच्या लक्षात आलं, रामेश्वर शास्त्रीनं फकीराला साधं समजिलं. महाराज धसकाटाला कसपट समजायचंच नाही.